तुम्ही खालचं वातावरण बघा, एकदम इकडे गडावर आला ना, एकदम दगडी आलेले आहेत आणि एकदम छोटी वाट आहे, पायवाट. पण बांधकाम हे झालंय, पण अजून जे त्या वाड्याचे खांब आहेत. नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे. मी प्रतीक नागपाणी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव हा आपला मंच. तर मंडळी, आज शनिवार आणि आता जवळजवळ सकाळचे 9 वाजलेत आणि आम्ही इला होता सरसगडच्या पायथ्याशी, जो की पालीमध्ये आहे. खरं तर खूप दिवसापासून आमचा प्लॅन चालू होता, मी आणि माझ्यासोबत सिद्धेश आता तिकडे पुढे चालता, आणि आमचा दोघांचा प्लॅन चालू होता की सरसगडला जायचा. आणि आज शनिवार, तर आमका शनिवार रविवार सुट्टी असता, तर आम्ही म्हटलं आज जाऊया. आणि आम्ही सकाळी 5:30 वाजता निघालो आणि तेव्हा व्हिडिओ करूक जमली नाही, कारण तेव्हा पूर्ण काळोख होतो आणि आमका लवकरात लवकर इकडे पोहोचायचा होता, कारण दिवा ते पाली जवळजवळ 2.5 ते 3 तासाचा प्रवास होतो आणि आमका लवकर इकडे पोहोचायचा होता, म्हणून आम्ही जास्त वेळ तिकडे काढला नाही. आणि आता आम्ही सरसगडच्या पायथ्याशी आमची गाडी लावला आणि तिथल्या ज्या स्थानिक लोकांनी आमका सांगला नाही की इकडून पायवाटा, त्या पायवाट्याने आम्ही वरती आलो. आता इकडे थोडंसं माळा आणि इकडे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे, जिकडे सरसगड चढवतो आमका. आणि इकडे शासनातर्फे अशी झाडं लावलेली आहेत या माळावरती, एक चांगली योजना राबवलेली आहे, कारण इकडे अशी सावली नाही आता ज्या ठिकाणी मी उभो आहे. आणि ह्या प्लॅनिंग आमचा जवळजवळ 1 वर्षापासून चालू होता की महाराजांचे गड किल्ले फिरायचे आणि आपला मराठ्यांचा इतिहास जाणून घ्यायचा. पण गेल्या वर्षी आमका जमला नाही, पण ह्या वर्षी जेव्हा आम्ही 1 जानेवारी 2026ला गोरखगडला गेलो आणि त्या किल्ल्यावरती आम्ही दोघांनी एक निश्चय केलो की ह्या वर्षी तरी जेवढे जास्तीत जास्त गड किल्ले फिरता येतील तेवढे फिरून घ्यायचे आणि आपल्या मराठ्यांचा, महाराजांचा इतिहास जाणून घ्यायचा, असं आम्ही दोघांनी निश्चय केलो. आणि ह्या वर्षामधलं आमचं दुसरं गड, ज्याचं नाव आहे सरसगड. आणि आता आम्ही सरसगडच्या पायथ्याशी उभे आहोत आणि आम्ही आता वरती जाणार. बघूयात, चला तर मग तुम्ही पण आमच्या सोबत गड किल्ल्यांची सफर चालू करा. चला तर मग मंडळी, आता आम्ही गडाच्या मध्यभागी आहोत. हे बघू शकता, इकडे गड आणि इकडे पायथो आणि तुम्ही खालचं वातावरण बघा, एकदम इकडे गडावर आला ना, एकदम शांतता आणि वरनं जे वातावरण दिसतं ना, एक नंबर. आणि आता सकाळचे 9:30 वाजलेत. थोडा अजून लवकर येताव ना, तर अजून याच्यापेक्षा अप्रतिम बघूक भेटला असता, कारण बघा इकडे डोंगर मध्ये फक्त एक शहर बसलेला आणि परत या साईडला आपलं गड. आणि जसं जसं आम्ही गड चढक सुरुवात केला ना, पूर्ण अशी गावची आठवण येली, कारण गावी पण सेम असे डोंगर असतात. कारण आम्ही लहानपणी जेव्हा गावी फिरायचे किंवा बैलगाई यांना चरायला घेऊन जायचे, तेव्हा जो वाटे होते ना, ते सेम असेच असायचो, म्हणजे पूर्ण डोंगर भाग आणि दगडाचे वाटे असायचो. आणि खूप दिवसानंतर मी एवढं चाललंय ना, त्याच्यामुळे भरपूर दमक झाला आणि खरंच एकदम अप्रतिम वाटतं इकडचं वातावरण. म्हणजे शहरातनं 4-5 दिवस काम करून जेव्हा आपण बाहेर येतो अशा शांत ठिकाणी, ह्या वातावरण एक नंबर वाटतं आपल्याक. खरंच खूप दमायला झालंय, कारण जे आता आम्ही चढलो ना, शब्दात सांगू शकत नाही. तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण असा डोंगर आहे आणि तुम्हाला दिसतात तिकडे छोट्या छोट्या पायऱ्या आहेत, पूर्वीच्या काळात केलेल्या. पण ते चढताना खूप एकदम भीती वाटत होती आणि मी व्हिडिओ केली नाही, कारण भीती पण वाटत होती. आणि आपला ट्रायपॉड तुटलेला आता, हे बघा, रिमोट हातात आहे आणि मोबाईल हातात आहे, ट्रायपॉड बॅगमध्ये आहे. तर हे आता आम्ही वाटा चढलो आणि आता आम्हाला चढायचं इकडे आहे दरवाजा, म्हणजे मेन दरवाजा. आणि ही वाट बघू शकता तुम्ही. खरंच म्हणजे आम्ही जेव्हा एकदा आता आलोय, एवढं दमायला झालं आणि खूप भीती वाटते चढताना, कारण पाय सांभाळून टाकावा लागतो, कारण पूर्ण दगडी आलेले आहेत आणि एकदम छोटी वाट आहे, पायवाट. पण तुम्ही जर विचार केला त्या काळात, म्हणजे आपल्या महाराजांच्या काळात, जेव्हा आपले मावळे इथून चढत कसे असतील, रोज चढत असतील, जेव्हा युद्धाच्या वेळी किंवा असे काही प्रसंग होत असतील, जेव्हा आपण
कसं आपला जीव सांभाळून चढतो. पण त्यावेळी जर तुम्ही फक्त विचार करून बघा, असे काही प्रसंग असतील जेव्हा ते जीवाची पर्वा न करता ह्या वाटा चढत असतील. फक्त तुम्ही एकदा विचार करा आणि तुम्हाला नक्कीच तो इतिहास, आपल्या महाराजांचा, आपल्या मावळ्यांचा इतिहास नक्कीच डोळ्यासमोर येईल. खरंच म्हणजे आपण शब्दात नाही सांगू शकत त्यांच्या पराक्रमाची गाथा. तर मंडळी बघू शकता, आता आपण या महादरवाजातून वरती आलो आणि जो पालीचा दरवाजा आहे तो त्या बाजूला आहे. तर तुम्हाला पालीच्या दरवाजातून यायचं असेल तर तुम्ही तिकडून येऊ शकता. आणि इकडे बालेकिल्ल्याची पाटी आहे. बालेकिल्ला हा गडाच्या माथ्यावरती आहे. आपण नंतर तिकडे जाऊच. तोपर्यंत तुम्हाला या साईडचं मी बाजू दाखवतो. इकडे बघू शकता कातळामध्ये पाण्याची टाकी कोरली आहे आणि ज्या टाक्या आहेत त्या टाक्यांना नाव आणि नंबर दिलं आहे, जेणेकरून आपल्याला समजेल की गडावरती एकूण किती टाक्या आहेत. आणि आता तुम्हाला थोडं पुढे आल्यावरती मी एक दृश्य दाखवतो. अप्रतिम असं वातावरण आहे इकडे. आणि इकडून आता तुम्ही बघू शकता समोरचं वातावरण बघा. समोर डोंगर आहे, मध्ये दरी आहे, नदी वाहते आणि या बाजूला आपला गड आहे म्हणजे सरसगड. खरंच इथे एकदम शांत वातावरण आहे आणि अप्रतिम असं दृश्य दिसतं. आणि आता आपण आहोत गडाच्या मध्यभागी आणि तुम्हाला आता दाखवतो. इकडे पुढे पण पाण्याच्या टाक्या आहेत. हे बघू शकता, इथे पाण्याची अजून एक टाकी आहे जी की कातळामध्ये कोरलेली आहे आणि अजूनही त्यात पाणी दिसेल तुम्हाला. हे बघा. आणि हे जो कातळी भाग आहे त्या कातळावरती पायऱ्या कोरलेल्या आहेत, जेणेकरून चढण्यासाठी उतरण्यासाठी सोपं होईल. आता आपण जाऊया पुढे, जिकडे कातळामध्ये खोल्या आहेत. हे बघू शकता, इकडे एक खोली आहे. हा दरवाजा आहे खोलीचा. हे बघा, इकडे हा खोलीचा दरवाजा आहे आणि आतमध्ये खोली बघा. अप्रतिम असं खोलीचं आतमध्ये काम आहे. म्हणजे पूर्ण ओबडधोबड नाही आहे, पूर्ण अशी प्लेन भिंत आहे. तुम्ही फक्त विचार करा की त्यावेळी कुठल्या मशिनरी नव्हत्या किंवा कुठलं यंत्रणही नव्हती असे दगडी वगैरे फोडायला. पण जे मावळ्यांनी हे जे खोल्या किंवा पाण्याच्या टाक्या हे म्हणजे छोट्या मोठ्या साधनांनीच निर्माण केले आहेत. आणि हा जो गडाचा मध्यभाग आहे तो पूर्ण गोल तुम्हाला पाण्याच्या टाक्या आणि खोल्याच दिसतील. म्हणजे त्यावेळी विचार केला गेला असेल की जे आपले मावळे आहेत त्यांना राहण्याची सोय आणि पिण्याच्या पाण्याची सोय हे गडावरतीच उपलब्ध होण्यासाठी या गोष्टी निर्माण केल्या गेल्या आहेत. आणि इथे बघू शकता गणेश शिल्प, म्हणजे कातळामध्ये गणपती बाप्पाचं शिल्पकाम केलेलं आहे. ते पण किती सुंदर आहे बघा. आणि त्याच्याच खाली एका खोलीचा दरवाजा आहे. आतमध्ये बघा तुम्ही खोली किती सुंदर आहे. हे पूर्ण गोल तुम्हाला या गडाच्या मध्यभागी तुम्हाला खोल्या पाहायला मिळतील. इकडे बघा, इथे पण एक खोली आहे. थोडं पुढे आलो ना की तुम्हाला इथे एक पाटी दाखवतो. ही बघा, इकडे एक पाटी आहे, पाणी निचरा वाहिनी. म्हणजे तेव्हा पाऊस जास्त पडल्यानंतर गडावरचं पाणी गडाच्या खाली जाण्यासाठी इथे मार्ग ठेवला आहे. त्याला नाव दिलं आहे त्यांनी पाणी निचरा वाहिनी. हे बघू शकता, पाणी खाली जाण्याचा मार्ग. म्हणजे तुम्ही फक्त विचार करा, जेव्हा गडाची स्थापना करायची होती त्यावेळी त्या जागेचा पूर्ण अभ्यास करून, म्हणजे मावळ्यांना राहण्यासाठी जागा कुठे असली पाहिजे, पाण्याची व्यवस्था कुठे असली पाहिजे, किंवा गडावरचं पाणी खाली जाण्यासाठी कुठे मार्ग असला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच मग गडाची स्थापना केलेली आहे. आणि हे दिसतं ना, हे पूर्ण कातळ, मोठं कातळ आहे आणि या कातळामध्ये सगळं तुम्हाला कोरीव काम दिसेल. अजूनही गडाची तटबंदी ही भक्कम आहे. थोडं कुठेतरी असं ढासळलेलं आहे, पण अजूनही तुम्हाला भक्कमरित्या पाहायला मिळेल. हे बघू शकता इकडे. तुम्ही बघू शकता, आता आम्ही गडाच्या पूर्ण वरच्या टोकाला आलोय, जिकडे बालेकिल्ला आहे. इकडे बघू शकता बालेकिल्ल्याची पाटी पण लागली आहे
आणि तिकडे बालेकिल्ला दिसतोय, म्हणजे आता तो पूर्ण हे झालाय, म्हणजे जो बांधकाम होतं ते पूर्ण पडलंय, पण जे अजून त्याचे खांब वगैरे आहेत ते अजून तसेच आहेत. आणि इकडे पण बघू शकता पुरातन वाड्याचे अवशेष असं पाटी लावले, म्हणजे तिकडे पण एक वाडा होता. आणि आता आपण चालू इकडे बाले किल्ल्याकडे, आणि इकडे बघू शकता हा बाले किल्ला आहे. पूर्ण म्हणजे वरचं बांधकाम हे झालंय, पण अजून जे त्या वाड्याचे खांब आहेत ते अजून तुम्हाला जशा तसे पाहायला मिळतील. आणि इकडे पण बघू शकता, इकडे लिहिलंय पुरातन वाड्याचे अवशेष. तर मंडळी, अशी होती आज आपली सरसगडची सफर. खरंच मला खूप चांगला अनुभव आला, आणि तुम्हाला पण मी सांगेन, जर तुम्हाला कामाचं टेन्शन असेल किंवा अजून कुठल्या गोष्टीचं टेन्शन असेल, तर जेव्हा तुमचा विकेंड असेल तेव्हा तुम्ही नक्कीच तुमच्या मित्रांसोबत किंवा तुमच्या फॅमिलीसोबत नक्कीच तुमच्या जवळपासच्या गड किल्ल्यांवरती जा, तिथला इतिहास जाणून घ्या. कारण जेव्हा तुम्ही गड किल्ल्यांवरती येता आणि महाराजांचा किंवा आपल्या मराठी मावळ्यांचा इतिहास जाणून घेता, तेव्हा तुमच्या शरीरात एक वेगळीच पॉझिटिव्हिटी निर्माण होते. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या मावळ्यांचा किंवा मराठ्यांचा इतिहास पण समजतो, आणि आपल्या गड किल्ल्यांची माहिती पण भेटते. आणि मला आज खरंच खूप चांगला अनुभव आला, आणि तुम्ही पण नक्की एकदा भेट द्या सरसगडाला, जो की पालीमध्ये आहे. आणि तुम्हाला पण सांगेन, जर तुम्ही इकडे येत असाल तर इकडच्या ज्या म्हणजे किल्ल्यावरती चढायच्या ज्या वाटा आहेत त्या थोड्या आता हे झाल्यात, म्हणजे दगडी बाहेर आल्यात. त्याच्यामुळे सांभाळून या, सांभाळून उतरा, सांभाळून चढा. आणि जर तुम्ही इकडे येत असाल तर इथे जसा परिसर तुम्ही येण्याआधी होता तसाच स्वच्छ परिसर जाताना पण ठेवा, अशी मी विनंती करतो. आणि चला तर मग भेटूया अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, स्वयं राहा, काळजी घ्यावा.